टी-ई-टीमधला सर्वात महत्त्वाचा विषय आहे भूगोल. आता भूगोलमध्ये आपल्याला टी-ई-टीला जगाचा भूगोल विचारणार आहेत. सूर्यमाला, चंद्र, सूर्य, पृथ्वी, भरती, ओहोटी, ग्रहणे, अक्षवृत्त व रेखावृत्ते, ऋतुनिर्मिती, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, दाब व वारे. त्यामधील आता सूर्यमाला हा घटक आपण पाहतोय. आता तारा कशाला म्हणतात? तारा म्हणजे काय तर स्वतःचा प्रकाश असतो. फॉर एक्झाम्पल काय सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. ग्रह म्हणजे प्लॅनेट, स्वतःचा प्रकाश नसतो, म्हणजे सूर्याला स्वतःचा प्रकाश असतो, ग्रहाला स्वतःचा प्रकाश नसतो. आणि असे एकूण किती ग्रह आहेत? 8. हे 8 ग्रह काय करत असतात? ताऱ्याभोवती फिरतात. तारा कोणता आहे? सूर्य. सूर्याभोवती हे 8 ग्रह फिरत असतात. आता उपग्रह कशाला म्हणायचं? सॅटेलाइट्स इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. ग्रहाभोवती फिरतात ते, म्हणजे सूर्य हा तारा आहे, त्याच्या भोवती फिरणारा फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणू? प्लॅनेट म्हणजे ग्रह आहे, त्या ग्रहाभोवती फिरणारा काय असतो? उपग्रह असतो. आणि आता लघुग्रह काय आहे बघा? ॲस्ट्रॉइड बेल्ट त्याला म्हणतात. लघुग्रहाची पट्टी म्हणतो आपण त्याला. पट्टी म्हणजे काय? पट्टी म्हणजे अशी पट्टी स्ट्रेट नसते, स्केल नसते ती, तर ते छोटे 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 एकत्र आल्यानंतर असं बँड टाईप तयार होतं. ते असं बँड कसं असतं? बँड टाईप ते तयार होतं. त्याला म्हणायचं आहे ॲस्ट्रॉइड बेल्ट. आता बटुग्रह म्हणजे काय? ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे बुटका ग्रह. सूर्याभोवती फिरतो, परंतु आकाराने तो काय असतो? छोटा असतो. आता आपण सूर्याला काय म्हणतो? युनिवर्स बॉस म्हणतो. परिवलन म्हणजे काय? तर स्वतःभोवती फिरणे. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. आणि परिभ्रमण म्हणजे दुसऱ्याभोवती फिरणे. तर आपले जी सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये पहिला ग्रह असतो बुध म्हणजेच मर्क्युरी, दुसरा असतो शुक्र, आणि तिसरे आहे ते आपली पृथ्वी अर्थ, नंतर मंगळ. आता हे काय ह्या क्रमाने काय करत असतात? सूर्याभोवती फिरत असतात, म्हणजे ते काय करतात? सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. आता हे ठराविक एक गुरुत्वाकर्षण शक्ती असते, की त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्व ग्रह जे आहेत ते ठराविक अंतराने एकसाथ फिरत असतात. ठराविक अंतराने ते एकमेकांशी ते धडकत नाहीत. आता हे 4 पहिल्यांदा पृथ्वी, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, आणि त्याच्यानंतर काय असतो? लघुग्रहाचा पट्टा असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? ॲस्ट्रॉइड बेल्ट. त्याच्यानंतर असतो गुरु. पहिला बुध, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा मंगळ, पाचवा लघुग्रहाचा पट्टा, आणि 6वा आहे तो गुरु, त्याला आपण ज्युपिटर म्हणतो. ज्युपिटर हा काय आहे? सर्वात मोठा ग्रह आहे. त्याच्यानंतर सुंदर असा शनी, सॅटर्न, आणि नंतर जे आहे ते 2 युरेनस आणि नेपच्यून, हे 2 ग्रह शेवटी असतात.